धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कपाशीचं नुकसान झालेलं असताना दुसरीकडे मात्र आता सीसीआय केंद्र उशिरा सुरू झाले आणि ते देखील सुरू झाल्यानंतर एका सीसीआय केंद्रावर एका हेक्टरला फक्त 11 क्विंटल कपाशी घेतली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली गेली आहे। या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकी काय भूमिका आहे आपली, काय सांगा? संतोष छगन पाटील सर, आर्तेगाव। कापूस यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे पहिलेच नुकसान झालेलं आहे। उत्पन्न व्यवस्थित आलंय, पण इथं आल्यावर लिमिट फार कमी आहे। हेक्टरी 11 क्विंटल आहे आणि कापूस थोडाफार जास्ती पिकल्यामुळे बाकी कापूस कुठं द्यायचा? खाजगी व्यापारी फसवणूक करता, काही पण भाव देतात। मग आम्ही काय करायचं? लिमिट पण वाढवायला पाहिजे। नक्कीच लिमिट वाढ। आपण काय म्हणाल, किती लिमिट आहे आणि काय मागणी आहे आपली? हेक्टरी 11 क्विंटल लिमिट असल्यामुळे इथं शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते। एकतर शेतकऱ्यांकडे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे एक त्यांना आर्थिक फटका बसलेला आहे। त्यात हे नवीन नियम जे सरकारने लागू केलेले आहेत की हेक्टरी 11 क्विंटल, याच सरकारचं किंवा शेतकऱ्याचं ते 11 क्विंटलने ते पुरेसं होत नाही। त्यामुळे सरकारने एक तर कमीत कमी हेक्टरी 20 क्विंटल ही मर्यादा आरक्षित केली पाहिजे। त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना दिलासा तरी मिळेल। नक्कीच आपण काय सांगाल, काय आपली भूमिका आहे, काय मागणी? फक्त ते वजन वाढवायला पाहिजे, हेक्टरी कमीत कमी 20 क्विंटल तरी करायला पाहिजे। नक्की दादा, आपण काय म्हणाल? आपण असं म्हणू किंवा सरकार म्हणतं किंवा मोदी साहेब म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ झालेली आहे, तर त्या हिशोबाने 11 क्विंटल हे खूपच नगण्य गोष्ट आहे। बाकीचा राहिलेला कापूस कुठे विकायचा, तो खाजगी व्यापारी पिळवणूक करतो, पैसा भेटेल नाही भेटेल ही तर फेडरेशनला यांनी ऑर्डर केली पाहिजे की 20 क्विंटलचा तरी दिली पाहिजे, हेक्टरी 20 क्विंटलचं तरी दिली पाहिजे परवानगी। नक्कीच या ठिकाणी खाजगी व्यापारी लूट करत असताना या ठिकाणी शासनाने जो एका हेक्टरला 11 क्विंटलची जी काही मर्यादा आखली, ती मर्यादा वाढवावी आणि किमान 20 क्विंटल तरी कापूस विकत घ्यावा, अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता सरकार या मागणीकडे लक्ष देईल का, हा खरा तो प्रश्न विचारला जाऊ लागला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।